लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कोण कुठे प्रपोज करेल आणि कोण कुठे लग्नाची मागणी घालेल याचा काही नेम नसतो असं म्हणतात. पण नाशिकमध्ये आज जे घडलं ते खरंच खास होतं. जिथे देशासाठी उड्डाण घेण्याची तयारी होते, जिथे प्रत्येक क्षण शिस्त आणि पराक्रमानं भरलेला असतो, त्याच रणांगणाच्या वातावरणामध्ये एका वैमानिकानं आपल्या प्रेमालाही एक नवी उंची दिली आहे. हेलिकॉप्टर समोर गुडघ्यावर बसून सगळ्यांच्या साक्षीनं व्यक्त झालेले प्रेम आणि त्या क्षणी आपल्या प्रेयसी समोर आयुष्यभराची साथ मागणारी थेट लग्नाची मागणी. देशसेवेच्या शपथेच्या साक्षीनं प्रेमालाही मिळालेत नवे पंख आणि नाशिकमध्ये आज शौर्य आणि प्रेमाचा सुंदर संगम पाहायला मिळालाय. नाशिकमध्ये आज लष्करी शिस्त, पराक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं दर्शन घडलंय. पण या दीक्षांत सोहळ्यात एक असा क्षण घडला ज्यानं सगळ्यांचीच मनं जिंकली आहे. नाशिकच्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये आज पासिंग आउट परेड उत्साहात पार पडली आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोन वैमानिक म्हणून सज्ज झालेल्या अधिकाऱ्यांनी देशसेवेची नवी जबाबदारी स्वीकारली. मात्र या सोहळ्यानंतर घडलेल्या एका खास प्रसंगानं वातावरण पूर्णपणे भावूक केलं. प्रशिक्षण पूर्ण करून वैमानिक बनलेले भारत भारद्वाज यांनी सर्वांसमोर आपल्या प्रेयसी आरुषीला लग्नाची मागणी घातली. दीक्षांत सोहळा संपल्यानंतर हेलिकॉप्टर समोर गुडघ्यावर बसत त्यांनी अंगठी देत प्रेम व्यक्त केलं. अनपेक्षण उपस्थित अधिकारी, कुटुंबीय आणि मित्रमंडळी पाहून भारावून गेले. आरुषीने देखील सर्वांसमोर हा प्रस्ताव स्वीकारताच परिसरात टाळ्यांच्या कडकडाटानं पूर्ण परिसर दुमदुमून गेला. एकीकडे देशसेवेची शपथ आणि दुसरीकडे आयुष्यभराच्या नात्याची सुरुवात. नाशिकमध्ये आज शौर्य आणि प्रेमाची एक सुंदर कहाणी पाहायला मिळाली. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.